इयत्ता 10वी गणितची परिपूर्ण तयारी, बोर्ड एक्झामची परिपूर्ण तयारी, मॅथ्स सांगर या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत निर्देशक भूमिती सराव संच 5.2 मधले पहिले दोन उदाहरणं की जे अतिशय महत्त्वाचे. नंतरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्की एकदा चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पहिलं उदाहरण बघा. ए आणि बी हे दोन बिंदू आपल्याकडे आहे आणि या दोन बिंदूपासून एक रेषाखंड तयार होतोय मित्रांनो. मग आता हा जो रेषाखंड आहे तर हा रेषाखंड आपण तयार करून घेऊ एकदा की ए आणि बी या दोन बिंदूपासून तयार होणारा एक रेषाखंड मीन्स सेगमेंट आपण काढून घेतलाय. ए बिंदूचे निर्देशक आपल्याला दिलेले आहे. ए बिंदूचे निर्देशक किती बघा कंसामध्ये तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा उदाहरण दिसत आहे. -1, 7 हा ए बिंदूचा निर्देशक आहे आणि बी बिंदूचा जो निर्देशक आहे तर तो आहे 4, -3. आता परत आपल्याला काय दिलेलं आहे की हे गुणोत्तर. मग हे गुणोत्तर कशासाठी तर उदाहरणामध्ये सुद्धा तुम्हाला दिसतंय की गुणोत्तरामध्ये पी हा बिंदू या ज्या रेषाखंडाचं विभाजन करतोय. मग पी बिंदू आपल्याला असा घ्यायचा आहे की मधोमध घेऊन चालणार नाही. जर मधोमध आपण घेतला तर तो मध्यबिंदू होईल आणि ते गुणोत्तराचं विभाजन जे आहे त्या रेषाखंडाचं जे विभाजन आहे ते 1:1 असं होईल. पण आपल्याला गुणोत्तर जे दिलेलं आहे ते 2:3 आहे. म्हणजे पहिला पार्ट हा थोडा लहान घ्यायचा आहे आपल्याला. मग हा पार्ट जो आहे हा लहान घेऊया आपण. हा समजा 2 आणि हा समजा 3. 2:3. ओके. आता हे 2:3 तर आपण घेतलं. आता नंतर काय तर आपल्याला या पी बिंदूचे जे निर्देशक आहे तर ते शोधायचे. पी बिंदूचे निर्देशक आपण सध्या एक्स आणि वाय आहेत असं इमॅजिन करूया. जे कोऑर्डिनेट आहे पॉइंट पी चे तर ते एक्स आणि वाय आहेत असं आपण इमॅजिन करूया सध्या. ओके. आता हे एक्स कसं काढायचं वाय कसं काढायचं तर त्यासाठी एक सोपा फॉर्म्युला आहे की ज्याला आपण सेक्शन फॉर्म्युला म्हणजे विभाजन सूत्र म्हणत असतो आणि ते खूप सोपं आहे. तर त्यासाठी जर एक्झाम मध्ये असं उदाहरण आलं तर आकृती काढायचं काम नाही. ही फक्त आकृती एक्सप्लेन करण्यासाठी मी तुम्हाला काढून दिली. ओके. आता पहिला जो बिंदू आहे तो आहे ए, दुसरा जो बिंदू आहे तो आहे बी. आपण त्या पद्धतीने घेतलेला होता. आता पहिल्या बिंदूचे जे निर्देशक असतात तर त्याला आपण x1 y1 म्हणत असतो. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो. x1 किती आहे तर -1, y1 किती आहे 7. दुसरा जो बिंदू आहे तर त्याला आपण x2 y2 म्हणत असतो. तर त्यामुळं त्या दुसऱ्या बिंदूचे जे निर्देशक आहे तर ते आपण घेऊया 4 - 3. ओके. आता हे 2 आणि 3 यांचं काय करायचं तर याला आपल्याला म्हणायचं यम आणि यन. एक आहे यम आणि दुसरा आहे यन. मग आता तसेच एक शब्द असा मांडून घ्यायचा. तसेच एम बरोबर एमची किंमत आपल्याला किती घ्यायची तर 2 घ्यायची व एनची किंमत किती घ्यायची 3. निर्देशक भूमिती कोऑर्डिनेट जिओमेट्री सगळ्यात सोपं चॅप्टर पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळू शकतात. तर त्यामुळे थोडं फोकस करा. आता आपल्याला एक्स बिंदू जो पी बिंदू आहे त्याचा एक्स निर्देशक शोधायचा आहे. कसा शोधता येईल खूप सोपं आहे. एक्स बरोबर एक सूत्र असतं की ज्याला विभाजन सूत्र म्हणतो आपण. हे नेहमीसाठी लक्षात ठेवा. mx2 अधिक nx1 हे बदलणार नाही. कोणत्याच उदाहरणामध्ये हे बदलत नाही. एक्सचा निर्देशक आपण शोधतोय त्यामुळं x2 x1 असं घ्यायचंय आणि m आणि n तर हे आपण घेतलेलंच आहे गुणोत्तरावरून. ओके. आता यात फक्त किमती टाकूया. एक्सच्या ठिकाणी x आला. आपण पी बिंदूचे निर्देशक शोधतोय या पी बिंदूचे. आता एमच्या ठिकाणी किती येणार तर 2 म्हणजे पहिलं जे गुणोत्तर आहे त्यातली पहिली संख्या x2 किती आहे तर 4 आहे. नंतर अधिकचं चिन्ह यांची किंमत किती तर 3 आणि x1 किती -1. फक्त किमती व्यवस्थित पाहून टाकायच्या. यामध्ये कोणतीही गडबड करायची नाही. ज्यावेळेस तुम्ही थोडी जरी गडबड करणार तर चूक होणार. आता यम आणि n यांची बेरीज म्हणजे 2 + 3. आता पुढची स्टेप x बरोबर कंसातली संख्या बाहेरची संख्या नेहमीसाठी आपण गुणाकार करत असतो. मग आता 4 दुनी 8 3 1 3 छेदामध्ये 5. आता प्रश्न असा की मध्ये चिन्ह कोणतं द्यायचं अधिक का वजा. तुम्हाला काय वाटतंय कोणतं चिन्ह असायला पाहिजे नक्की कमेंट करा. तुम्हाला काय माहिती होतं काय वाटलं होतं की चिन्ह कोणतं द्यायचं मध्ये. आता मी सांगतोय हे चिन्ह जे आहे तर ते चिन्ह येणार आहे वजा. कारण गुणाकारामध्ये एक संख्या जर ऋण असली तर गुणाकार हा ऋण होत असतो. 3 1 3 एक संख्या ऋण आहे तर त्यामुळे गुणाकार ऋण झाला. पुढची स्टेप काय मिळणार तर एक्स बरोबर या दोघांची वजाबाकी करा. 5 आली वजाबाकी 8 मधून 3 वजा केले 5 उत्तर आलं. आणि छेद जो आहे छेद तर त्या छेदामध्ये परत 5 हे जसेच्या तसे. छेदामध्ये 5 जसेच्या तसे. 5 1 5 म्हणजे 1चा भाग गेला. एक्सची जी किंमत आली तर ती 1 आली. तर हा पी बिंदूचा पहिला निर्देशक आपण शोधला. पी बिंदूचा की जो एक्स निर्देशक आहे तो किती आला 1 आला. आता आपण वाय निर्देशक शोधूया याच पद्धतीनं. खूप सोपं आहे. फक्त थोडं फोकस करायचं आहे तुम्हाला. चला बघा आपण काय करूया यावेळेस. आता हे परत लिहायचं काम नाही. डायरेक्ट सूत्र मांडायचं. जसं आपण एक्स मांडलं ना तसं आता वायचं मांडायचं आहे. आता एक शब्द मांडायचा आहे. सेमीवाल्याने नाव असा एक शब्द मांडायचा आहे. y बरोबर सूत्र काय तर सूत्रामध्ये फक्त थोडा बदल my2 करायचं. x2 च्या ऐवजी y2 घेतलं मी. नंतर अधिक कारण आपण y निर्देशक शोधतोय ny1 छेदामध्ये m अधिक n
बरोबरचं चिन्ह देऊया. आता यात काय बदल करायचा आहे परत, तर वायच्या हात खाली वायच येणार आहे आणि समोर एम ची किंमत किती आहे 2. y2 किती बघू शकता तुम्ही, किती आहे -3 अधिक n ची किंमत 3 आणि y1 किती आहे 7 आहे आणि छेदामध्ये m अधिक n म्हणजे 2 अधिक 3. तुम्हाला सुद्धा आता हे येत असेल तुम्ही सुद्धा सांगू शकता. सांगा आता 3 आणि 2 यांचा गुणाकार, 3 दुनी 6 आणि ही संख्या ऋण आहे तर त्यामुळे गुणाकार झाला ऋण. मोठी असो का लहान असो, एक संख्या ऋण असेल तर गुणाकार ऋणच करायचा. अधिक आता 3 7 21 छेदामध्ये 5 कारण बेरीज केली आपण. आता असमान चिन्ह म्हणजे होत असते वजाबाकी. 21 मधून 6 वजा करा, 21 मधून जर 6 वजा केले तर उत्तर येणार 15. मोठी संख्या 21 आहे, तिचं चिन्ह अधिक आहे तर त्यामुळे 15ला ऋण चिन्ह देण्याचा प्रयत्न करू नका. छेदामध्ये किती 5. आता भाग द्या, 5 1 5 5 3 15 म्हणजे y जो आला तर तो किती आला 3. म्हणजे जो p बिंदू आहे तर त्याचे दोन्ही सुद्धा निर्देशक आपण शोधले. p बिंदूचा x निर्देशक आहे 1 आणि y निर्देशक आहे 3. तर हे होतं पहिलं उदाहरण. सराव संच 5.2 आपण घेतोय. निर्देशक भूमिती इयत्ता 10वी गणित भाग 2. उदाहरण दुसऱ्यामध्ये आहे 3 उपप्रश्न आणि त्या 3 उपप्रश्नापैकी पहिला, तर पहिल्यामध्ये 2 बिंदू दिलेले आहे परत आपल्याला p आणि q असे दोन्ही बिंदू अंतरावर आहेत आणि मध्ये एक रेषाखंड आहे. समजा हा पेन म्हणजे रेषाखंड, p बिंदू आणि q बिंदू आणि मध्ये जो बिंदू आहे तर तो आपल्याला शोधायचा आहे, त्याचं निर्देशक शोधायचे. तर त्यासाठी हे गुणोत्तर दिलेले आहे आपल्याला दोन्ही साईडचे, एक या साईडचं एक या साईडचं. तर ते गुणोत्तर पहिल्या उदाहरणासाठी आहे 2:1. ओके, मग जसं आपण m आणि n घेतलेलं होतं मागच्या उदाहरणामध्ये, तर या उदाहरणामध्ये आपल्याला घ्यायचं a आणि b. म्हणजे सूत्रामध्ये फक्त ज्या ठिकाणी m होता त्या ठिकाणी n टाकायचा, a टाकायचा आणि ज्या ठिकाणी n होता त्या ठिकाणी b टाकायचा. सोडूया हे उदाहरण. चला पहिलं नंबर 1 चं उदाहरण. नंबर 1 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा, p हा पॉइंट दिलेला आहे -3,7 बघू शकता तुम्ही सध्या. आणि q हा पॉइंट काय दिलेला आहे 1,-4. तर x1 y1 घेऊया सुरुवातीला. सांगा x1 किती -3, y1 किती 7. ओके, आता व या साईडला x2 किती 1 आणि y2 किती -4. तर हे तर झालं निर्देशक लिहिले आपण. आता आपल्याला m आणि n च्या ज्या किमती घ्यायच्या होत्या तर त्यानं घेताना आपल्याला काय दिलेलं आहे की एस बी घ्या. मग तसं घेऊया, नो प्रॉब्लेम. तुम्ही जसं घ्यायचं सांगितलं म्हणा तसं आम्ही घेतोय. नंतर काय करायचं आहे तसेच a आणि b. आता एस बी बरोबर किती 2:1 हे दिलेलं आहे आपल्याला. मग आता तसा म्हणलं आपण एस बी बरोबर 2:1. पुढची स्टेप, तर आपल्याला दोन्ही बिंदू जे निर्देशक आहेत ते निर्देशक शोधायचे. कसे शोधता येतील ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे. समजा x निर्देशक आपल्याला शोधायचा आहे, विभाजन सूत्र वापरायचं आहे. तर आपलं सूत्र आहे m पासून सुरुवात होते. आपण या ठिकाणी घेऊया ax2 mx2 म्हणजे ax2 अधिक bx1 कारण nx1 असं घेतलं होतं आपण आणि a अधिक b म्हणजे या दोन्हींची बेरीज करायची त्या गुणोत्तरामध्ये असलेल्या संख्यांची. सूत्रात किमती ठेवूया. सूत्रात किमती ठेवल्या, a ची किंमत आहे 2 किंमत घेतली. x2 किती बघू शकता 1, नंतर हे अधिकचं चिन्ह b ची किंमत 1, x1 किती आहे -3 आणि छेदामध्ये a अधिक b म्हणजे या दोन्ही संख्यांची बेरीज 2 अधिक 1. पुढची स्टेप, या दोन्ही संख्यांचा जो आहे कंसातली संख्या बाहेरची संख्या तुम्हाला सुद्धा आठवत असेल, आपण लाईव्ह क्लासमधून सुद्धा शिकलो. काय होत असते गुणाकार, बे एक बे. आता 3 1 3 आणि मध्ये वजाचं चिन्ह कारण एक संख्या ऋण आली. आता हे 2 आणि हे 1 किती झाले 3. आता परत किती उत्तर येतं बघा, 3 आणि 2 यांची करायची वजाबाकी आली -1 छेदामध्ये 3 आणि हा झाला x निर्देशक. x निर्देशक तर आपण शोधलाय. आता शोधूया y निर्देशक. तर y निर्देशक शोधणं सुद्धा खूप सोपं आहे. y निर्देशक शोधत असताना y चं सूत्र आपण मांडूया. y बरोबर आता हे ay2 घ्यायचं आहे आपल्याला, m आणि n वापरायचं नाही. by1 घ्यायचं आहे आणि छेदामध्ये घ्यायचं आहे a अधिक b. किमती टाकूया. y1 आणि y2 च्या किमती आपल्याकडे आहेत. बरोबरचं चिन्ह देऊया. a ची किंमत किती आहे 2, y2 कंसामध्ये टाकू किती आहे -4. फक्त तुम्ही पाहत चला, मला सांगत चला, कमेंटमध्ये मला नक्की रिप्लाय द्या. b ची किंमत किती आहे 1 आहे. ओके, y1 आता हा जो y1 आहे तर y1 किती टाकायचं आपल्याला 7 टाकायचं आहे आणि छेदामध्ये a आणि b ची बेरीज म्हणजे 2 अधिक 1. दिसतंय ना बोर्डवरचं सर्वांना? हो दिसतंय. ओके, नो प्रॉब्लेम. आता 2 आणि 4 यांचा गुणाकार येणार 8 आणि वजा चिन्ह कारण 4ला वजा चिन्ह आहे अधिक 7 आणि यांचा 1चा गुणाकार 7 छेदामध्ये किती 3. आता
8 आणि हे 7 किती आलं, एक उत्तर आलं आणि परत 8 ही मोठी संख्या आहे त्यामुळे त्याचं चिन्ह येईल. मग आता याचं उत्तर जे आलं तर y बरोबर आलं -1/3. तर या बिंदूसाठी आपण हे जे दोन बिंदू होते पहिले, तर यासाठी आपण जो विभाजन सूत्रानुसार जो पॉईंट येणार आहे तर त्या पॉईंटचे दोन्ही निर्देशक शोधले की जे आहेत -1/3 -1/3. आता अशाच पद्धतीने आपण पुढचं सुद्धा उदाहरण घेऊया. फक्त तुम्ही फोकस करा बोर्डवर, व्हिडिओला स्किप करू नका. उदाहरण क्रमांक 2 यातलं दुसरं उदाहरण. P काय दिलेलं आहे बघा, -2 -5 आणि Q काय दिलेलं आहे 4,3. ओके. आणि सोबतच आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे SB बरोबर 3/4. दिसतंय का, वरती गेलं थोडं अक्षर, मी थोडं परत कॅमेरा ॲडजस्ट करतोय. चला बघा आता दिसत असेल. ओके. आता सांगा x1 y1 किती घ्यायचा, x1 -2 y1 किती घ्यायचा -5. पहिला बिंदू. दुसरा बिंदू x2 किती घ्यायचा 4. ओके. आणि y2 किती घ्यायचा आहे 3. आणि हे ASB तर आहेच आपल्याकडं. मग आता तसेच ASB अगदी या उदाहरणासारखं पहिल्यासारखंच ASB बरोबर 3/4. पहिला निर्देशक शोधायचा म्हणजे x निर्देशक शोधायचा या उदाहरणासाठी. मग आता x बरोबर सूत्र कोणतं, तरी mx2 आलं नाही, a टाकायचं आहे फक्त. ax2 अधिक abx1, कारण यांच्याऐवजी b घ्यायचं आहे आपल्याला, छेदामध्ये a अधिक b. किमती टाकूया. a ची किंमत, आता जर समजा तुम्हाला वेळेवर m आणि n तुम्ही घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही होणार आहे, तुम्ही m आणि n सुद्धा घेऊ शकता सूत्रामध्ये. किमती टाकूया. आता किमती a ची किंमत किती 3, x2 किती 4 अधिक b ची किंमत किती 4 आणि x1 किती -2 छेदामध्ये a अधिक b. आता a अधिक b म्हणजे 3 अधिक 4. काय आलं उत्तर बघूया. 3 आणि 4चा गुणाकार 3 चौका 12, नंतर 4 दुनी 8 आणि एक चिन्ह ऋण त्यामुळे -8 आणि हे किती 7 कसे समजले, 3 आणि 4ची बेरीज. आता 12 मधून 8 वजा करा, किती उत्तर आलं तर 4/7. तर हे आहे पहिला निर्देशक या दुसऱ्या उदाहरणासाठी x निर्देशक की जो आला आपला किती 4/7. आता काढूया पुढचा म्हणजे y निर्देशक. आता y निर्देशक काढत असताना y बरोबर सूत्र तेच ay2 अधिक by1 छेद a अधिक b म्हणजे m अधिक n. चला टाका किमती. y बरोबर a ची किंमत किती बरं, a ची किंमत हो a ची किंमत किती 3. y2 किती 3च आहे परत, नंतर अधिकचं चिन्ह. b ची किंमत किती घ्यायची 4 आणि y1 किती घ्यायचं आहे -5 छेदामध्ये a अधिक b म्हणजे 3 अधिक 4. करूया गुणाकार. 3 त्रिक 9 आणि 4 पंच 20 मध्ये वजाचं चिन्ह, छेद किती 7. आता 20 मधून 9 वजा करा, किती आलं उत्तर 11/7. बट हे चुकलं कारण 20 ही मोठी संख्या आहे, त्याला चिन्ह वजा लागेल. y ची किंमत आली -11/7. तर हे होतं मित्रांनो दुसरं उदाहरण. आता तिसरं उदाहरण तुम्ही सोडवा आणि मला नक्की सांगा किती उत्तर आलेलं होतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये कमेंट करा की सर त्या उदाहरणाचं आन्सर एवढं आलेलं होतं. कारण जर समजा तुम्ही परत कमेंट करायला गेलात तर तुम्हाला परत हा व्हिडिओ बघावा लागेल आणि जर तुम्ही क्लिक करत असाल 8वीच्या 9वीच्या व्हिडिओवर तर ते टाळा. 8वीच्या 9वीचे व्हिडिओ बघू नका, फक्त तुम्ही तुमच्या वर्गाचेच व्हिडिओ पहा. ओके बाय, धन्यवाद.